इचलकरंजी शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकेच्या विशेष सभेत मात्र लोकांच्या पाण्यापेक्षा राजकारणाचा पूरच अधिक वाहताना दिसला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या विशेष सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, पण अखेर प्रशासनाच्या विस्कळीत आणि विरोधाभासी माहितीमुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। महापालिकेत सत्ता स्थापनेपासून विरोधी गटाने पाणी प्रश्न आक्रमकपणे लावून धरला आहे। सुळकूड योजना झालीच पाहिजे या मागणीसाठी आंदोलनेही झाली। विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी 17 नगरसेवकांच्या स्वाक्षरींसह विशेष सभेची मागणी केली होती। 2 नियमित सभा होऊनही विशेष सभा घेतली गेली नाही, त्यामुळे शहरात संशय आणि चर्चांना उधाण आले होते। अखेर सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या नगरसेवकांच्या मागणीवरून सभा घेतल्याचे दाखवत हा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला। सभेत उदयसिंग पाटील यांनी शहरातील 15 पाण्याच्या टाक्यांसाठी स्वतंत्र 15 पंप आणि 15 स्टँड बाय पंप बसवण्याची मागणी केली। यावर उत्तर देताना शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी 19 पंप सुरू आहेत असा दावा केला आणि तिथूनच नव्या वादाची ठिणगी पडली। पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत एक माहिती आम्हाला आणि दुसरी सभागृहात असा सवाल केला। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची खिल्ली उडवत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न त्यांच्याच अंगलट आल्याचे नंतर स्पष्ट झाले। सभेनंतर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, परवेज गैबान, सचिन राणे आणि इम्रान हावेरी यांनी थेट फिल्टर हाऊसवर धडक देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। तिथे केवळ 11 पंप सुरू असल्याचे आणि स्टँड बाय दाखवलेले अनेक पंप नादुरुस्त असल्याचे समोर आले। त्यानंतर प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार झाला। सभागृहात चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी उदयसिंग पाटील यांनी केली, तर संजय तेलनाडे यांनी प्रशासनाला सुनावत प्रशासनाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुभंग निर्माण करू नये, सत्य लपविण्याचा प्रयत्न झाला तर कारवाई अटळ आहे असा इशारा दिला। नगरसेवक सचिन राणे, इम्रान हावेरी आणि परवेज गैबान यांनीही तीव्र नाराजगी व्यक्त केली। अखेर शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी माध्यमांसमोर गडबडीत 10 ऐवजी 19 पंप सुरू असल्याचे सांगितले गेले अशी कबुली देत सभागृहातील शब्द मागे घेतले। त्यामुळे वादावर तात्पुरता पडदा पडला असला तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणाने सत्ताधाऱ्यांचीच प्रतिमा मलिन झाली आहे। जनतेला पाणी हवे आहे, आकडेवारींचे खेळ नाहीत। शहरात पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर स्वतंत्र पंप व्यवस्था आणि सक्षम स्टँड बाय यंत्रणा उभारणे आता काळाची गरज बनली आहे। अन्यथा प्रत्येक सभेत गदारोळ होईल, पण नागरिकांच्या नळातून मात्र कोरडेपणाच वाहत राहील। मान्य महासभेमध्ये मी जे काय बोललो त्याचा कृपया गैरअर्थ घेऊ नये, जेणेकरून सभागृहात त्यानं विरोधी पक्ष नेते तसंच मान्य पीठासीन अधिकारी यांचा कोणताही अवमान होणार नाही। आज दिनांक 12/5/2026 रोजी मान्य महासभा आयोजित करण्यात आली पाणी पुरवठ्या संदर्भात। तर यावेळी पाणी पुरवठ्याकडून टिप्पणी जी गेली होती त्यामध्ये 10 पंप चालू आहेत असं दिलं होतं। जे 10 पंप चालू आहेत त्या ज्या इचलकरंजी शहरामध्ये जे 15 पाण्या टाक्या आहेत त्याला चालू आहे। मात्र ओव्हरऑल अतिरिक्त मी जे मगाशी बोलता जे बोललो होतो की 19 पंप चालू आहेत, तर त्यामध्ये स्टँड बाय पंप असल्यामुळे ते आपण ते दाखवू शकत नाही, कारण 10 पंप चालू आहेत। ते उर्वरित जे पंप आहेत त्याचे कामं जे चालू आहेत म्हणजे बाकीचे 30 पंप असायला पाहिजेत। 15 पाण्या टाक्या असल्यामुळे त्याला 30 पंप असायला हवेत, ही वस्तुस्थिती आहे। मात्र जवाहरनगर नवीन टाकी, जुनी टाकी, शापूर खंजिरे या 2 टाक्या आहेत। त्याचबरोबर सांगली नाक्याच्या 2 टाक्या आहेत, त्याचबरोबर तांबेमालच्या 2 टाक्या आहेत आणि त्याचबरोबर यशवंत कॉलनीच्या 2 टाक्या आहेत। अशा ज्या ह्या 5 टाक्या आहेत, ह्या 5 टाकीला वेगळी स्वतंत्र दाब नलिका नसल्यामुळे ह्या ठिकाणी वेगळे पंप बसवले नाहीत। मगाशी 10 पंप म्हटले होते ते बरोबरच आहेत। जे रायजिमे एक्स्ट्रा जर टाकले असते तर आपल्याला अजून एक्स्ट्रा पंप घ्यावे लागले असते, आणि हे जे आहे हे प्रस्तावित 6 टाक्यामध्ये आपण परत 12 पंप आपण घ्यायला लागलोय, हे पण मला या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि मगाशी मी 19 पंप म्हटलं ते स्टँड बाय धरून जे होते ते बरोबर आहेत। 10 पंपच चालू आहेत आणि ह्या 15 टाक्यासाठी 10 पंपाद्वारे आपण पाणी पुरवठा करतो। मान्य महासभेमध्ये मी जे काय बोललो त्याचा कृपया गैरअर्थ घेऊ नये,
जेणेकरून सभागृहात त्यानं विरोधी पक्ष नेते तसंच माननीय पीठासीन अधिकारी यांचा कोणताही अवमान होणार नाही. आज महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची जिव्हाळ्याची पाणी प्रश्नावर मिटिंग होती. प्रशासनानं दिलेल्या माहितीच्या अधिकाराखालीच मी या ठिकाणी बोलत होतो. त्या ठिकाणी मी सभागृहामध्ये बोलताना सांगितलं होतं की 10 पंप या ठिकाणी सुरू आहेत, बाकीचे पंप सगळे बंद आहेत. परंतु पाणी पुरवठ्याचे अधिकारी बाजीराव कांबळे यांनी सभागृहामध्ये सांगितले की 19 पंप चालू आहेत. ॲक्च्युली 15 टाके आहेत, 15 टाक्याला 15 पंप पाहिजेत आणि स्टँड बाय 15 अशी 30 पंपाची आवश्यकता आहे. पंप इथे 19 आहेत, सुरू आहेत 11च. त्यामुळं मला या ठिकाणी वस्तुस्थिती बघायची होती, म्हणून मी तेलनाडे साहेब, सचिन दाने साहेब, परवेशभाई गैबान आणि हवेरी साहेब आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी आलो. आज या ठिकाणी फिल्टर हाऊसला फिरून बघितल्यानंतर 10 ते 11च पंप या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्यावर 15% उपसा सुरू होतोय. बाकीचे पंप सगळे खराब झालेले आहेत, बंद अवस्थेत या ठिकाणी आहेत, परंतु ते स्टँड बाय नाहीत. या ठिकाणी आणखीन पंपांची आवश्यकता आहे. आता सभागृहामध्ये मी बोलण्याच्या ओघामध्ये गडबडीत या ठिकाणी मी बोलून गेलो असं बाजीराव कांबळे साहेबांनी या ठिकाणी मान्य केलं. त्याच्याबद्दल माझं काय आता दुसरं मत असायचं कारण नाही. परंतु मला सन्माननीय इचलकरंजीच्या प्रथम महापौर यांना छाती ठोकपणानं प्रश्न विचारायचा आहे. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयामध्ये 4 तास या ठिकाणी मिटिंग चालली. 4 तासामध्ये तुम्ही शब्द या ठिकाणी एक बोलला नाही आणि मिटिंग संपल्यानंतर तुम्ही म्हणताय माहिती न घेता विरोधी पक्ष नेते बोलतात किंवा विरोधी पक्षाचे नगरसेवक बोलतात. 4 तास तुम्ही या ठिकाणी खुर्चीवर फक्त बसण्याचं काम केलंय. तुम्ही अधिकार वाचत नाही, फाईल कुठला उत्तर देत नाही, कुठल्या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही आणि तुम्ही दुसऱ्यावर ढकलून मोकळं होताय. तुम्ही इथे येऊन वस्तुस्थिती बघा, पंप किती चालू आहेत बघा म्हणावं त्यांना, आणि मग कळेल इचलकरंजीच्या जनतेला कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय.